हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मस्त झणझणीत टेस्टी अशी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे। मिरची दहीची रेसिपी आहे। खूप सुंदर रेसिपी असल्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर रोहिज किचन 22 लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण का अशा सुंदर चटपटीत टेस्टी झणझणीत अशा रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा। आज आवडीची भाजी नसेल आणि काहीतरी खायचं असेल तर मग अशा पद्धतीने ही मिरची दही करून बघा, खूप सुंदर लागते। चपाती भाकरी सगळ्याबरोबर सुंदर अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर करूया आपण मिरची दहीला सुरुवात। इथे मी 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरची छानपैकी धुवून वगैरे स्वच्छ पुसून घ्यायची आणि ती थोडी जरा जाडसर असेल ना तर एकदम छानपैकी, त्यामुळे घेताना अगदी जरा अशा बघून घ्यायच्या मिरच्या। आता त्या मिरच्याचे आपण देठ काढून घेऊया आणि मिरची मधोमध अशी चिरून घेऊया। 2 तुकडे असं नाही, मधोमध नुसती चीर मारून घ्यायची आहे त्याला। आणि एकदम आता मोठ्या आहेत त्या मिरच्या, त्याच्यामुळे खाताना थोडंसं जरा अवघड होतं, त्याच्यामुळे मग ती म्हणजे असं भरपूर खाल्लं जातं थोडी, कारण का मिरची म्हटली तर तिखटपणा असणारच, त्याच्यामुळे त्या एका मिरचीचे आपण 2 तुकडे करूया। आणि अशी मध्ये ही चीर मारून घेतलेली आहे, आपण ती चीर तशीच ठेवायची आहे। अशा पद्धतीने आता आपण बाकीच्या मिरच्यासुद्धा करून घ्यायच्या आहेत। देठ काढून घ्यायचं आहे। एका मिरचीचे 2 तुकडे करून घ्या। तुम्हाला अख्खी ठेवायची असेल अख्खी ठेवली तरीसुद्धा चालेल। आणि परत त्याचे छोटी मध्ये अशी चीर मारून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा जो सगळा फ्लेवर आहे तो आपल्या पुढे सगळ्या आपल्या मसाल्यामध्ये उतरतो। अशा पद्धतीने आता मी बाकीच्या मिरच्यासुद्धा चिरून घेते। हे बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या या चिरून घेतलेल्या आहेत। आता आपण पुढची प्रोसेस करूया। आता एक भांडं घ्यायचं आहे। एका भांड्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून मी तेल घेतलंय। तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं। त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरा टाकून घेतलेला आहे, 1/4 टीस्पून मोहरी टाकून घेतलेली आहे। ते दोन्ही पण व्यवस्थित असं गरम करून झाल्यानंतर आपण ज्या मिरच्या चिरलेल्या होत्या त्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। चिरल्यानंतर तेल गरम असतं, मिरची टाकताना थोडंसं व्यवस्थित हे करायचं, मिरची पटकन उडू शकते, त्यामुळे काळजी घेऊन हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। आता ते आपण तेलावरती सगळ्या मिरच्या छानपैकी परतवून घेऊया आधी, आणि त्याच्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले टाकायला सुरुवात करूया। आता इथे मी 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे, 1 टीस्पून जिरे पावडर घेतलेली आहे, 1 टीस्पून धणा पावडर घेतलेली आहे, 1/4 टीस्पून मी लाल तिखट घेतलेला आहे। हे सगळं आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे बघू शकता, आणि काही अडलंच तर मला कमेंट्स करून विचारू शकता। आता आपण हे सगळं व्यवस्थित परतवून घेतलंय। त्याच्यामध्ये आता आपण 4 टेबलस्पून दही टाकायचं आहे। दही टाकल्यानंतर आपण मीठ टाकायचं आहे, कारण का दह्याचा आंबटपणा वगैरे कितपत असेल त्याच्यानुसार मिठाचं प्रमाण टाकायचं आहे, नाहीतर मग मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं। म्हणून आधी दही आंबट जर जास्त असेल तर मीठ आपल्याला थोडंसंच टाकायला लागतं, जास्त टाकायला लागत नाही। दही टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं सुंदरपैकी, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, त्याच्या आधी मीठ टाकायचं नाहीये। इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, आणि परत एकदा छानपैकी सगळं आपण परतवून घेऊया। दही थोडं गरम झाल्यानंतर थोडंसं असं पातळसर तुम्हाला वाटेल, पण तसं होत नाही। थोडं व्यवस्थित परतवून झाल्यानंतर एक 5 मिनिटासाठी आपल्याला हे असं शिजायला ठेवायचं आहे, म्हणजे ते थोडंसं त्याला घट्टपणा येतो, आणि अशा पद्धतीने सुंदर आपली मिरची दही ही झटपट अशी तयार होते। पटकन होणारी रेसिपी आहे आणि खायला तर खूपच सुंदर टेस्टी स्पायसी अशी मस्त रेसिपी असल्यामुळे नक्की ट्राय करा। आणि गरम गरम चपाती किंवा गरम गरम भाकरीबरोबर तर सुंदर लागतं, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ती। आणि रोहिज किचन 22ला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही सबस्क्राईब करा, बेल आयकन सोबत दाबा, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन दाबा। चला तर मग नवीन एका सुंदर रेसिपीसोबत परत एकदा भेटूया। तोपर्यंत रोहिज किचन 22 सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा कसा आहे। थँक्यू।